क्या रे अन्ना, तुमका बनाना नहीं आता? अरे वो मंग्या बोला तुमका सब कुछ आता। अरे आता है रे बाबा, पर वो क्या है, वो पहले ऐसे चर्र ऐसा आवाज आया था क्या? नहीं आया था। नहीं मतलब वो तवा है ना, वो गर्म नहीं हुआ है, इसीलिए वो डोसा टूटा। जल्दी करो यार, कितना टाइम? 5 मिनट 5। जमतंय जमतंय। हाँ बघा। अरे क्या रे जमता जमता, कुछ जमता नहीं इसको। धंधे के गुटे हट जाओ यार। अरे अन्ना जरा धीर रखो ना, अभी होएगा। तू उधर लाम रहो टेंशन। अरे क्या तुम बोला इसलिए उनको काम पे रख दिया? अरे सुनो मेरी बात। मंगेश, हाँ हे घे। आता पुढची ऑर्डर काय आहे? प्लेन डोसा। ओ ऐका ना, थांबा ना। अहो अहो काय चाललंय? का तुम्ही एवढा विचार करताय? हे असं नका करू अहो। मला सांगा, संकट कोणावर येत नाही, अगदी मोठ्यातल्या मोठ्या माणसावर सुद्धा येतं ना संकट, पण त्याच्यातनं मार्ग काढणं तर आपल्या हातात असतं की नाही? आणि आपण दोघं बरोबर असताना मार्ग नाही का सापडणार आपल्याला? नक्की सापडेल। नाही ग सॉरी, मी हारलोय, मी संपूर्ण हारलोय। काहीही बनवायला गॅस समोर उभा राहिलो की माझ्या डोळ्यासमोर त्या निरागस मुलाचा चेहरा येतो, माझ्याकडे हट्टाने पावभाजी मागणारा, मग ती आनंदाने खाणारा, आणि मग हॉस्पिटल बेडवर पडलेला। मला नाही सहन होत। पण तो छोटा आता छान आहे, बरा झालाय। जर त्याला काही झालं असतं तर या कल्पनेनेच माझे हात थरथरायला लागतात। तुम्ही का असा जरतरचा विचार करताय आता? आणि तुम्ही आठवून बघा ना, अशी किती लहान मुलं त्यांच्या आई वडिलांकडे हट्ट करून अगदी तुमच्या हातचं खायला आली, ते खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांचा आनंद, ती तृप्ती, ती आठवा ना तुम्ही। नाही ग सॉरी, त्या दिवशी तो मुलगा वाचला, पण माझ्यातला शेफ मात्र मेला। तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हा माझी अवस्था काय होती आठवत आहे का तुम्हाला? कशी होते मी? कोण होते? काय हेतू होता माझ्या जगण्याचा? कशाला काही थांगपत्ता नव्हता। मला आठवते एकदा तुम्ही मला विचारलं होतं, तुमची आवडती भाजी कुठली? या साध्या प्रश्नाचंही उत्तर द्यायला जमलं नव्हतं मला तेव्हा। माझी रोजची घरातली कामं ज्यांना मी नगण्य समजत होते, ती मला केलीच पाहिजे तसं समजत होते, त्याचं महत्व तुम्ही मला पटवून दिलं।
त्याच्याकडे बघायचा एक वेगळा नवा तुम्ही मला दृष्टिकोन दिलात. तुम्ही माझ्याशीच ओळख करून दिली. आणि आता तुम्ही स्वतःची ओळख संपायला निघालाय. ही शेफ म्हणून ओळख मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं उभं आयुष्य वेचलंय. ते फक्त अशा एका प्रसंगाने असं सगळं संपेल. मला सगळं कळतंय ग आसावरी, पण माझा स्वतःवरचाच विश्वास उडालाय. गेले 2 दिवस फक्त तुझ्याकडे बघून मी मनाचा निर्धार करून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो, पण नाही जमत आहे. मला माफ कर. हो, तुम्ही काय बोलताय? मी अगदीच समजू शकते तुमचा स्वतःवरचा विश्वास उडालाय, पण माझा तुमच्यावरचा विश्वास जराही ढळला नाहीये. शेफ असतं तुमच्या रक्तात आहे. जोवर तुम्ही जिवंत आहात ना तोवर तुमच्यातला शेफ जिवंतच असणार आहे, लक्षात ठेवा. सप्तपदी चालताना तुमचा हा जो हात घट्ट धरलाय तो काही प्रसंग आल्यावरती सोडून देण्यासाठी का? नाही, उलट तो आता आणखीन घट्ट धरणार आहे. म्हणजे तुमच्या हाताची थरथर तुम्हाला जाणवणारे नाही. चला, आपली स्वप्न, आपलं घर, आपली वाट पाहते. चला. अरे लवकर दे, बायका जीव खातायत रे माझा. पिझ्झा, त्याला पिझ्झा करायचं आणि थंड खायचं. आपल्याला करायचं. तू काय खाणार आहेस? तू आता पिझ्झा, त्याला पिझ्झा. हो हो हो. हे बघ, पण बरं झालं काल नाहीतर आज मिळालं नसतं. तुम्ही काय मागायचं? काय हवं नाही, मला पनीर हवे. लवकर लवकर. हो हो सांगतो, हा आणून दे. ए प्रमोद, इकडे बघ. आईस्क्रीम जास्त खायचं नाही. हे पकड, त्यांची ऑर्डर घे. तू काउंटरवर काय करते शुभ्रा? तू ये ना मदतीला, मी एकटाच काम करतोय. सोनू, मी कशी मदत करणार? काल आपण बायकांच्या आदराबद्दल इतकं सगळं बोललो सोनू, आणि आज तू तुझ्या बायकोला असं काम करायला सांगितलं, त्यावरून ते भडकणार नाहीत का? थोडी रिस्क आहे रे, पण ठीक आहे, तुझ्यासाठी मी घेईन. चल. ए नाही नाही नाही, नको, थांब थांब, तू बरोबर बोलतेस. काय माहित त्यांच्या पर्समध्ये लाटणं पलटणं असेल. सोहम, मला असं वाटलं होतं तू खरंच बायकांचा आदर करतोस. हो करतो ना, मी खूप आदर करतो. थांब, मी ऑर्डर्स घेऊन येतो. बबड्या, हा, इकडे ये. किती वेळा सांगितलं मी तुला असं पाण्यात टाकायचं नाही म्हणून? पनिशमेंट हवी आहे तुला? जा, पानातलं सगळं संपव. गुड बॉय. मी तुला ना भरवते पटकन. आई नको ग, अरे जाऊ दे, मला उशीर होतो. अरे नको, 2 घास खा बाळा, असं उपाशी नको जाऊस राजा. थोडा घोडा झालाय तरी आईनं भरवायला लागतं याला. आई, वासावरी. झालं, चला. नाही मामा, मला सांग, तू हळद कुंकू घेतलेस का? काल तुमच्या समोरच भरलं ना सगळं. हो, लक्षात नाही राहिलं. आणि हार आणि तोरण वगैरे घेतलेत का? तेही कालच सांगितलं मी तुला. नाही, लक्षात राहते ना तुमच्या, म्हणून आठवण केली.
मला टोमणा होता का? अहो मी काय टोमणा मारणार तुम्हाला, माझंच वय वाढतं इथे. अरे वाढू दे की, शारीरिक वय वाढलं म्हणून काय झालं, मन तरुण पाहिजे. दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी. खूप बरं वाटतंय तुम्हाला असं आनंदी बघून. अरे मग आपल्या अन्नपूर्णाचं उद्घाटन आहे ना, म्हणजे आपली स्वप्नपूर्तीच म्हणायची. चल 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 लवकर चल, नाही तर मुहूर्त टळला तर मला म्हणशील माझ्यामुळे उशीर झाला. काय काय मुहूर्त वगैरे टळायच्या गोष्टी करताय तुम्ही? काय करणार, डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुड लागला. चला चल 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 चल. नाही तर मंग्या मधूला हाक मारा बरं. अरे मंग्या मधू तयार आहात का? हो आलो आलो, मी कधीच रेडी आहे. हिलाच उशीर होतोय त्या इकडे. अगं मधू चल लवकर, मधू. मुहूर्त टळेल. ये. हो हो आले. आता घरचा कार्यक्रम म्हटल्यानंतर थोडस आवरायला नको. किती छान दिसताय वहिनी, खूप छान भारी दिसताय. अगं राहू दे ग. बर बर चला 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 चला. चला. अन्नपूर्णा देवी, तुझ्या नावाने आम्ही हा संकल्प सोडलाय. तुझ्या कृपेने हा पूर्ण होऊ दे. आम्हाला यश मिळू दे. हे आम्हा दोघांचं स्वप्न आहे, ते पूर्ण होऊ दे. वहिनी काय ग? तुम्ही तुमच्या हाताचे ठसे इथं उमटवा की. अगं नाही, माझ्या एकटीचं नाही इथं. हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे. आमच्या दोघांचेही हात हवेत तिकडे. हा माझं नको, गृहलक्ष्मीचे हवे. हो का? पण लक्ष्मी कधी एकटी असते का? नारायण असतात ना नेहमी बरोबर. आणि आपल्या दोघांच्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाची, नव्या स्वप्नाची सुरुवात आहे ना. आणि तुम्ही मला वचन दिलं होतं, जे काय करू ते एकत्र करू. शब्दात पकडते. बरोबर आहे वहिनी. हो की नाही? नाही नाही, तुम्ही यायलाच पाहिजे माझ्याबरोबर. यापुढे जे काही करायचं ते एकत्र करायचं. तुमच्या साथीने मला हे स्वप्न पूर्ण करायचं. या. वहिनी आज काय काय बनवायचं? सर्वात प्रथम ना आपण काहीतरी गोडाचं करूया आणि देवाला नैवेद्य दाखवूया. तू रवा काढतेस का? ठीक आहे, काढते मी. आजचा मेनू शिरा, केशरयुक्त शिरा. अहो अहो मी काय म्हणते, शिरा प्रसादासाठी करणार आहोत ना, तो येणाऱ्या सगळ्यांनाच देऊया. तो मेनूत नका लिहू. बा भजी. चालेल. भजी 25 रुपये प्लेट. बटाटे वडा. अहो मी काय म्हणते, शुभ्रा येणार आहे पण तिला जरा उशीर होणार आहे. या सगळ्या तयारीचा फोटो काढून पाठवता का तिला? खुश होईल ती. काढतो ना. तू 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 उभी राहा तिथे. अहो मी कशाला? पूजेजवळ उभी राहा. अहो बर. तिला पाठवायचा आहे ना फोटो. हा. सकाळी सकाळी नटून कुठे चालली आहेस? अरे आज जरा ऑफिसला जावं लागतंय. पण तू घरूनच काम करणार होतीस ना? हो पण काय झालंय ना, आज एक महत्वाची मीटिंग आली आहे आणि मिस नाही करू शकणार, त्यामुळे ऑफिसला जावं लागतंय. ऑफिसला चालली आहेस मग इतकी तयार होऊन का चालली आहेस तू? ओके कळलं. काय? सोहम कुलकर्णीची बायको आहेस. साध्या सुध्या कपड्यात थोडी ना जाणार आहेस तू ऑफिसला. आता करोडपती नवऱ्याची बायको आहेस तू. तुला माहितीये
माझ्या बरोबर राहून राहून ना तुझा पण ऍटिट्यूड चेंज व्हायला लागलाय. पैसे आणि पैशाची ताकद दाखवणं किती महत्वाचं आहे हे आता तुला पण कळायला लागलंय. हो ना, सोहम कुलकर्णीची बायको आहे मी. मग अशी साध्या कपड्यात कशी असेल ती? सोहम कुलकर्णीची बायको आहेस ना, मग 30-35 हजारासाठी कुठे लोकांची चाकरी करतेस? काय? सोड आता ती फुटकळ नोकरी. आपण श्रीमंत झालोय बायको, आणि श्रीमंत नवऱ्यांच्या बायकांना अशा वणवण नाही करत, राबत नाही फिरत. त्या फक्त नवऱ्याला काय हवं नको ते बघतात आणि त्याला खुश ठेवतात. हो ना, पण अरे खरंच जावं लागेल आज एक दिवस. पण मी माझ्या नवऱ्याला चहा देऊन खुश करू शकते. चहा नकोय का शुभ्रा मला? मग त्यापेक्षा रोज सकाळी ना तू अशीच तयार होऊन बसत जा. श्रीमंत नवऱ्याची बायको आहेस तू आता, मिसेस सोहम कुलकर्णी. तू जा आधी आंघोळ करून ये. ओके, पण तू कुठेही जाणार नाहीये, चालेल? बरं, जा आता लवकर. श्रीमंत घरच्या बायकांनी दिवसभर नटून थटून बसायचं असतं ना. आता दाखवते मी तुला, बायको दिवसभर घरी असली की काय काय होतं ते. अरे अरे या या सुलभा काकू, या या या. पत्ता सापडला ना? अरे हो, म्हणजे काय काकू आलात सुद्धा? म्हणजे काय, येणारच. माझ्या घरचं कार्य आहे आणि तुम्ही दोघं काही मला परक्यात. म्हणून तर पहिला फोन तुम्हाला केला. सगळं किती छान सजवलंय ग, अगदी सुंदर. आणि मला खात्री आहे तुम्ही दोघं एकत्र असल्यावर तुम्ही दोघं यशस्वीच व्हाल. जे काम हाती घ्याल ना त्याचं सोनं कराल. आणि नाव पण किती छान ठेवलंयस, अन्नपूर्णा. काकू नमस्कार करते. या ना. यशस्वी व्हा, सुखी राहा. काकू हा मंगेश बरं का, आणि मधू, हे दोघं अगदी आमच्या घरच्या सारखेच, खूप मदत करतात आम्हाला. काकू मी ना गुळाची खांडवी केलीये, तुम्हाला आठवतं पूर्वी मी करायची तशी? हे मधू घेऊन ये ग, चाकून बघा, नक्की बघा तशीच चव आहे का ते. तुझ्या हातची चव बदलणार थोडीच. जरा ती पाठची बशी घे ग. घ्या बघा. अप्रतिम, अगदी पूर्वीची चव आहे, खूप आवडली. बरं मधू, ती जरा ठेव, नंतर खाते. आणि काय कर, अजून मीठ मोहरे आणून दे. कशाला काकू? थांब जरा, थांब. अहो दृष्ट काढते. काकू मी लहान आहे का दृष्ट काढायला? माझ्यासाठी तू लहानच आहेस, माझी मुलगी आहेस ना. इष्ट मिष्ट आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची कोणाची दृष्ट नको ग लागायला माझ्या लेकीला. हे घे, बाहेर जाऊन टाकून ये. काय काकू? असू दे. बरं सांगा, तुम्ही काय खाणार आहात? खाईन, पण एका अटीवर. आज मी जे काही खाईन ना त्याचे पैसे देणार, नाही म्हणायचं नाही. अहो काकू कमाल करताय तुम्ही, तुमच्याकडनं पैसे घेऊ का आम्ही? आम्हाला घरचं मानता आणि पैसे काय देताय? आपल्या माणसात व्यवहार होतो का? नाही हो, आज अन्नपूर्णाचा पहिला दिवस आहे ना, मग आज मी जे काही खाईन त्याचे शुभ शकुनाचे पैसे तुम्हाला घ्यायला पाहिजेत. तुम्हाला शुभ शकुनाचे पैसे द्यायचे आहेत ना, मंगेश ती पेटी दे. तुमच्याकडचा 1 रुपया ह्याच्यात टाका, आमच्यासाठी तोच तुमचा आशीर्वाद असेल. तो पण ना. हा.